बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर मस्त अशी मित्रांनो आपण गुजरातची सिरीज केली. त्याच्या आधी एक महिनाभर आपण मस्त अशी ऑल इंडियाची ट्रिप केली, म्हणजे पूर्ण साऊथ कव्हर केला होता. आणि फायनली मित्रांनो आज आपल्याला परत एक मुंबईचं बुकिंग आहे. म्हणजे तुम्ही टायटल आणि थंबनेल पाहिलं असेल, थोडं वेगळं वाटलं असेल, बट हे तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. कारण हे सगळं सुरू झालेला जांगडगुत्ता मागच्या ट्रिप पासून आहे. तर चला आता मस्तपैकी पूजा आणि गाडी साफसफाई करून आपण निघालो. इथून डायरेक्ट पुण्यावरतून मुंबईचं बुकिंग आहे मित्रांनो. हे आपल्याच कंपनीचं मशीन आहे. रात्री जाऊन लोडिंग करून आणलं होतं. बोललो होतं सकाळी सकाळी लवकर उठावं आणि ब्लॉगला सुरुवात करावं, आणि हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून या ब्लॉगमध्ये हे स्पेशली घेतोय. तर चला मित्रांनो इथून निघूया. सकाळचे 6 वाजलेत. आता हिंजवडीमधून लक्ष्मी चौक मार्गे जर आला ना, लक्ष्मी चौकातून कासारसाईवरतून शिरगाव आणि शिरगाववरतून डायरेक्ट सोमाटणे फाटा. तर इकडून आपल्याला टोल खर्च वाचवता येतो. म्हणजे जो सोमाटण्याचा टोल आहे ना तो आपला वाचतो. म्हणून मी हाच रोड ट्राय करतो आणि मला पण सोयीस्कर पडतो. आता विषय मित्रांनो नक्की समजून घ्या, कारण हे तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. टायटल थंबनेल तुम्ही पाहिला असेल आणि ह्या टायटल थंबनेल मधून तुम्हाला ही गोष्ट मला क्लिअरली समजून सांगायची होती. त्यामुळे स्किप करू नका, व्यवस्थित हा विषय समजा. आणि हा समजणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्या ब्लॉगमध्ये मित्रांनो मी का कव्हर करतोय, तर हे जे बुकिंग मी राजकोटवरतून कोल्हापूरचं जे घेऊन आलो होतं ना, तर ते मला माझे मित्र आहेत अशफाक भाई, त्यांनी फॉरवर्ड करून दिलं होतं. फॉरवर्ड त्यांनी केलं होतं, पण याच्यामध्ये कमिशन एजंट आणि ट्रान्सपोर्टर हे वेगळे होते. जे की एक गुजरातचा होता जो की ट्रान्सपोर्टर होता, आणि जो काही कमिशन एजंट होता तो वसईचा होता. कोणी तनू ट्रान्सपोर्ट म्हणून आहे, तो सचिन म्हणून कोणतरी आहे त्याचा ओनर, चालवणारा जो कमिशन एजंट आहे, आणि तो सर्वात मोठा भिकारचोट आहे. तर मी हे डायरेक्टली सोशल मीडियावरती याच्यासाठी सांगतोय की तुम्ही सावध झाले पाहिजे. हे आज माझ्याबरोबर घडलंय, उद्या तुमच्याबरोबर सुद्धा घडू शकतं. आणि मी त्याचं नाव घेऊन बोलतोय. त्याला जर हा व्हिडिओ पोहोचला तर चांगलंच होईल, कारण त्या लोकांना अद्दल घडली पाहिजे अशा कमिशन एजंटला. कारण मित्रांनो झालं असं, आता ह्या ट्रिपमध्ये आपल्याबरोबर जे काही मटेरियल होतं ते आपण घेऊन आलो आणि कोल्हापूरला खाली गेलो. तुम्ही लाजच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, आपला कोल्हापूरचा ब्लॉग झाला आहे, त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. पण आता याच्या मागचं जे काही घडलं ते तुम्हाला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते खूप महत्त्वाचं याच्यासाठी आहे मित्रांनो, हे माझ्याबरोबर झालं, उद्या तुमच्याबरोबर सुद्धा होईल, किंवा हे तुमच्याबरोबर कधी पहिलं झालं पण असेल आणि त्या गोष्टी तुम्ही इग्नोर केल्या असतील. पण आता हे इग्नोर न करण्यासारखं होतं म्हणून तुम्हाला समज होतोय. तर मित्रांनो झालं असं, राजकोट ते कोल्हापूरचं जे बुकिंग होतं तर हे 16,000 रुपयाचं होतं. आणि मेन जो ट्रान्सपोर्टर आहे त्यांनी यांना पैसे ऑलरेडी पाठवले होते. आता बघा, ही तर किस्सा सांगतो तुम्हाला. इथं समजून घेण्यासारखा विषय असा आहे की मला त्यांनी जे काही ॲडव्हान्स पेमेंट केलं, तर आता शक्यतो 90% 80% ॲडव्हान्स पेमेंटची प्रोसेस असते. बट ह्या माणसाने मला पैसे किती पाठवले माहिती आहे? पहिले 2,000 रुपये पाठवले, ते पण दुसऱ्या दिवशी. त्यानंतर मला 7,000 रुपये पाठवले. असे 9,000 रुपये ॲडव्हान्स म्हणून पाठवले. ठीक आहे बोललो, कारण आपल्या माणसाने फॉरवर्ड केलेलं आहे त्यामुळं काही टेन्शन नव्हतं मला. तर मी ते 9,000 रुपये पहिले घेतले आणि आपण कोल्हापूरला गाडी सकाळी खाली केली होती, बरोबर. तर सकाळी गाडी खाली केली, 6 वाजता आपण पोचलो होतो. 7:30, 8, 9 वाजेपर्यंत आपली गाडी खाली पण झाली होती. तर ह्या बाबाला मी त्यावेळेसच जी काय माझ्याकडे कॉपी होती, ज्याने व्हॉट्सअपवरती मला ते डॉक्युमेंट्स पाठवले, त्याच्यावरती सही शिक्का घेऊन मी याला ते पाठवून दिलं. आता मी ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या डीपली का सांगतोय, तर तुम्हाला समजल्या पाहिजेत हे भाडकाव कसे पैसे खातात किंवा कसे पैसे डुबवतात. तर हे समजवायचं म्हणून मी तुम्हाला हे व्यवस्थित क्लिअर सांगतोय. तर त्याने मला ती फोटोकॉपी पाठवली आणि याच्यामध्ये कोणतीही LR कॉपी नव्हती. ह्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये कोणतीही LR कॉपी नव्हती. त्यामुळं आपल्याला PODचा काहीही रोल येत नाही, किंवा त्याने मला कोणतेही हार्ड कॉपीचे पेपर दिले नव्हते. जरी मी कंपनीमधून गाडी भरली तरी मला पेपर त्याने व्हॉट्सअप पाठवले होते. त्यामुळं ओरिजिनल डॉक्युमेंट जे असतात ते मित्रांनो, सही शिक्क्यावाला स्टॅम्पचा पेपर हा ओरिजिनल असतो, किंवा LR कॉपी जर प्रॉपरली पेपर प्रिंटेड असेल तर ती LR कॉपी व्हॅलिड होती, ज्याच्यावरती तुम्हाला डिलेवरी पार्टीची सही शिक्का घ्यायचा असतो आणि तो ट्रान्सपोर्टरला पाठवायचा असतो. अशी बऱ्याच वर्षापासूनची पद्धत चालू आहे आणि ती ठीक आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काही ऑब्जेक्शन नाही. पण जर पेपर तुम्हाला व्हॉट्सअपला फोटो पाठवत असेल तर
त्याच्यावरती LR कॉपी ही तुम्ही तशीच पाठवा, कारण कुरिअरचे 200 रुपये हे आपल्या खिशातले जात असतात. ते जर तिथं पाठवत असेल ना तर ते व्हॅलिड आहे, नाही तर ते व्हॅलिड नाही आहे, ते तुमच्याकडून कापण्यासाठी. आणि मला एक सांगा मित्रांनो, बिल्टीचे 200 रुपये 300 रुपये तुमच्याकडून कमिशन एजंट किंवा ट्रान्सपोर्टर कापतो. मला एक सांगा, त्या बिल बुकाची किंमत किती आहे? 300-400 रुपयाचं बिल बुक, आणि ते प्रत्येक गाडीवाल्याकडून तुम्ही त्याच्या मार्गे ते पैसे कापताय. कुरिअरला 150-200 रुपये घालवताय, म्हणजे हे फुकटचे पैसे आहेत ना, हे तुमच्या मेहनतीच्या पैशातून कट होत आहेत. याच्यावरती तर नक्कीच विचार झाला पाहिजे. तर आता परत विषयाकडे येऊया मित्रांनो. मला त्याने 9,000 रुपये ॲडव्हान्स म्हणून पाठवले. त्यानंतर गाडी खाली गेली. मला लगेच बुकिंग होतं, त्यामुळे मी काय थांबलो नाही, लगेच माघारी निघालो. बरं, पुण्यामध्ये आलो. त्याला ते मी ऑलरेडी डॉक्युमेंट फोटोकॉपी पाठवून स्टॅम्प बिमचे फोटो पाठवून दिले होते. हा लय गोड बोलतो, हा जो सचा आहे ना, हा लय गोड बोलतो. आणि याच्या गोड बोलण्यावरती कधी भाळू नका. तुम्ही जर कधी वसई साईडला याच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमधून गाडी भरत असाल ना, तर हा चोर आहे. मी हे डायरेक्ट सगळ्यांवरती जाहीर डिक्लेअर करतोय. काय सोशल मीडियावरती असे शब्द वापरताना सुद्धा 10 वेळा विचार करावा लागतो का? तर समोरचा काही ऑब्जेक्शन वगैरे घेऊ शकतो. पण मी हे डायरेक्ट का बोलतोय, तर माझ्याकडे पुरावे आहेत, त्याचे कॉल रेकॉर्ड आहेत, व्हॉइस नोट आहेत. त्याने जरी डायरेक्टली माझ्या ह्या ब्लॉगवरती ऑब्जेक्शन घेतलं ना, तरी मी बिंदास लढू शकतो, कारण माझ्याकडे त्याचे पुरावे सगळे ॲज इट इज आहेत. आणि हा जो माणूस आहे ना मित्रांनो, हा वसईचा ब्रोकर, मी ट्रान्सपोर्टरला नाव नाही ठेवणार, कारण मी ट्रान्सपोर्टरला सुद्धा फोन करून सांगितलं की तुमचा ब्रोकर असा करतोय काय. त्यावेळेस ते पण सावध झाले. ते इथून पुढे त्याला बुकिंग देतील नाही देणार हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुम्ही सावध व्हा. जर तुम्ही वसईमध्ये ह्या ब्रोकरकडे गाडी भरत असाल, कोणता नोवाला आहे त्याच्याकडं, तर कधीही गाडी भरू नका. तो पैसे बुडवणारा आहे. आणि ज्यावेळेस मित्रांनो माझे बॅलन्सचे पैसे राहिले होते, त्यावेळेस त्याने मला ते पैसे 3 टप्प्यात पाठवले. ते पण कसे माहिती आहे का? पहिले 4,000 रुपये पाठवले, त्यानंतर 2,000 रुपये पाठवले, नंतर 1,000 रुपये पाठवला. ते पण कसे, मी 100 वेळा फोन केले त्याला, मी इकडे आहे, मी तिकडे आहे, माझा लिमिट संपलंय, माझं हे संपलंय. मला एक सांगा मित्रांनो, हा शिर्डीला याच्या फॅमिलीला घेऊन फिरायला गेला होता. मला त्याच्या वैयक्तिक पर्सनली गोष्टींमध्ये जायचं नाही. मला तिथून व्हिडिओ काढून पाठवतोय, व्हॉइस नोट पाठवतोय, मी शिर्डीला आहे, माझी फॅमिली आहे, बरोबर आहे. मला एक सांगा, साईबाबा तरी याला माफ करेल का राव? माझे पैसे बुडवतो, माझ्या मेहनतीचे आहेत ना. मी जर गाडी चालवून याचं मटेरियल याच्या दारात सोडलंय ज्या कंपनीच्या समोरच्या, तर माझी मेहनत तर पूर्ण लागली. मग माझ्या कष्टाचे पैसे हा बुडवून जर साईबाबाचं दर्शन घ्यायला जात असेल, तर याला हे पसतील का? नाही पसणार. आणि माझ्याकडे भरपूर पर्याय होते याच्याकडून पैसे काढण्यासारखे. मला टायमिंग द्यायचा, 12 वाजता पाठवतो, 2 वाजता पाठवतो, 3 वाजता पाठवतो. त्याच्या टायमिंग तुझं फॉलो. मी त्याला बऱ्याच वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने शेवटला जी भाषा वापरली त्यावेळेस माझा संयम सुटला. मग मी सामदाम दंड भेद म्हणतात ना, त्या पद्धतीने याच्याकडून पैसे काढले. आणि त्याला ते द्यावे लागले, त्याला ते द्यावेच लागले, आणि ते मी काढून घेतलेत. तर अशा कमिशन एजंटला माझं एक हात जोडून सांगणं आहे, किंवा अशा ब्रोकरला माझं एक हात जोडून सांगणं की बाबांनो, पैसे तुम्ही ड्रायव्हरच्या मेहनतीचे जर बुडवत असाल ना, तर तुम्हाला ते पचणार नाहीत. आता प्रत्येक ड्रायव्हरने याच्यामधून हे शिकणं आहे की अशा वेळेस जर तुम्ही कोणतंही बुकिंग घेऊन जाताय ना कुठेही, तर 90% ॲडव्हान्स घेण्याचाच प्रयत्न करा. तोपर्यंत गाडी खाली करूच नका. काय तुमची मेहनत तिथपर्यंत होती, तुम्ही मटेरियल पोहोचवलं ना त्याच्या दारामध्ये. आता तेवढा तर विश्वास त्यांना पण ठेवणं आहे की हा बाबा, की गाडी आणि मटेरियल आपल्या दारात आहे, ते आपल्याला भेटणारच आहे. तर ते पैसे तेव्हाच मटेरियल खाली करून घ्यायचं जेव्हा तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील, नाही तर नाही. कारण काय होणार माहिती आहे का मित्रांनो, जर तुम्ही टाळलं ना, तर हे बुडवण्यासाठी 17 बहाणे शोधणार. माझ्याकडे बॅलन्स नाही, माझं लिमिट संपलंय, माझं हे संपलंय, मी बाहेर आहे, माझा फोन चालू आहे, मला द्यायचे दुसरे काही बहाणे नाही. तुमची गाडी तुमच्या दारात पोचते ना, जर गाडीवाला जर तसं करत असेल ना की पैसे घेतले आणि पळून गेलाय, तर त्याला तुम्ही त्याच्या वैयक्तिक रिस्पॉन्सिबिलिटीवरती करा. आणि जर तुम्हाला तुमचे व्यवहार क्लिअर ठेवायचे असतील, तर 90% ॲडव्हान्स घेऊनच ती गाडी खाली करा, नाही तर नाही. आज हे माझ्या बाबतीत घडलं, उद्या तुमच्याही बाबतीत घडू शकतं. आणि त्याला हे माहीत नव्हतं की मी एक यूट्यूबर आहे आणि मी त्याला हे व्हायरल करू शकतो. आणि मी हा विषय याच्यासाठीच घातला की अशा ट्रान्सपोर्टरपासून, अशा कमिशन एजंटपासून सावध राहणं खूप गरजेचं आहे.
आज माझ्या बाबतीत घडलंय, उद्या तुमच्या बाबतीत सुद्धा घडू शकतं त्यावेळेस. आणि हा, त्याचे ग्रुप पण आहेत, त्याच्या ग्रुपवरती तो बुकिंग टाकतो, तुम्हाला ग्रुपवरती ॲड करतो. मला लगेच ग्रुपमधून त्याने बाहेर काढलं कारण मी त्याला त्याच्याच पद्धतीने समजावलं होता आणि मला पैसे टाकायला त्याला मजबूर करायला लावला होता काय. म्हणून मला तुम्हाला हे सावध करायचं होतं आणि हे सेपरेट विषय घ्यायचाच होता. त्यामुळे मित्रांनो, सावध राहा अशा ट्रान्सपोर्टर, अशा कमिशन एजंटपासून. आणि हे सगळ्या ट्रान्सपोर्टर किंवा सगळ्या कमिशन एजंटला लागू होत नाही. जे व्यवहारासाठी क्लिअर आहेत ते क्लिअर आहेत, त्यांना कधीही चांगलं आहे. पण जे असे पैसे ड्रायव्हरच्या कष्टाचे, मेहनतीचे पैसे बुडवणार असतील ना, त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करा. तुमचं ते 1000-2000 रुपयांनी तुम्ही माडी बांधू शकणार नाहीत. त्यामुळं सुधरा आणि सावध व्हा, हे तुमच्यासाठी फायद्याचं नक्कीच ठरेल. तर बरोबर 8 वाजलेच मित्रांनो, थांबलो आपण खोपोलीच्या पुढं चहा प्यायला. चहा नाश्ता उरकून घेऊ स्वामी समर्थवरती. तर या मित्रांनो चहा घ्यायला. आणि हा विषय पण तेवढाच महत्त्वाचा आहे म्हणून मी सकाळ सकाळी घेतला. आणि तुमच्याही लक्षात आलं असेल की हे ब्रोकर, हे ट्रान्सपोर्टर कशी आपली फसवणूक करतात किंवा आपले कष्टाचे पैसे लुटण्याचा प्रयत्न करतात. तर यांना अशी अद्दल घडवणं खूप गरजेचं आहे. आणि नक्कीच तुमच्याबरोबर जरी असं घडत असेल ना, तर नक्की आवाज उठवा आणि तुमचे पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्याबरोबर आज एक मोठा प्रॉब्लेम झालाय की आपण आपला जो मेन फोन आहे ना, ज्याच्यामध्ये मी एडिटिंग वगैरे करत असतो, तर तो विसरून आलोय मी घरीच. तर आता मोठी प्रॉब्लेम होणार आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी आहे ना, माझा जुना फोन असल्यामुळे ना, तो फक्त ह्या बुकिंग वगैरे किंवा कॉन्टॅक्टसाठी वापरतो. आणि जे सगळं एडिटिंगचं वगैरे जे काही काम आहे, तर ते मी त्या फोनमध्ये करत असतो. आणि तोच राहिलाय नेमका आज घरी. तर आज बरीचशी गंमत होणार आहे. आणि हा ब्लॉग एखाद्या वेळेस लेट येईल, कारण व्हिडिओ एडिट वगैरे किंवा डाटा ट्रान्सफर या सगळ्या गोष्टी माझ्या त्या फोनला असतात. चला, काय प्रॉब्लेम नाही. आता बघू, पोचून घेऊ पहिलं मुंबईमध्ये. आपल्याला फक्त 70 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे वाड्याचं. आणि टायमिंग दाखवतोय बरोबर 3 तास. म्हणजे एवढं ट्रॅफिक आहे. इथून ठाणा म्हणजे आपण शिळफाटा कल्याण मार्गे जाणार ॲक्च्युली. आणि मग तिथून पुढचा प्रवास असणार आहे भिवंडीवरतून डायरेक्टली वाड्याचा. चला, सुटला आपला सिग्नल आणि भरपूर असं ट्रॅफिक लागणार आहे. त्यामुळं खेचून घेऊ, कारण कंपनीला ऑलरेडी उशीर होतोय. बघा, सिग्नल सुटलाय तरी बसवाला घुसवण्याच्याच प्लॅनिंगमध्ये. काय बोलावं आता त्यांना, काय बोलणार. इतर सबको जल्दी आहे, ये मुंबई आहे मेरी जान. आता बसणार आहे का याची? बरं घाल बाबड्या, चाल घाल घाल घाल. त्याच्या मागं थांबायला जेव्हा दम नव्हता. काढ चल. शीळ फाटा ते डोंबिवली, डोंबिवली ते कल्याण, कल्याण ते भिवंडी, भिवंडी ते वाडा. मित्रांनो, हा एक 35 ते 40 किलोमीटर, मॅक्सिमम 50 किलोमीटरचा रोड आहे. पण ह्या रोडला कमीत कमी 4 ते 5 तास लागत आहेत. आणि अक्षरशः माणूस वैतागून थकून जाईल असा हा रोड आहे. पार पायाची खाचळ होतील एवढं ट्रॅफिक. त्यानंतर अंडर कन्स्ट्रक्शन, पूर्ण रोडचं काम चालू आहे. आणि अक्षरशः वैतागून जातो, वैतागून. म्हणजे आता 12:15, 1:15 झालाय. 1:15चा टायमिंग झालाय. किती तास? 4 तास प्रवास चाललाय ह्या रोडवरती 50 किलोमीटरसाठी. उरकतच नाही. किती अक्षरशः गुडघ्याचा वाटी दुखायला लागले अक्षरशः. त्या 1000 किलोमीटरला माणसाला त्रास होत नाही रस्त्यावरती, हायवेवरती. पण ह्या 50 किलोमीटरमध्ये तुमची पूर्ण वाट लागते, पूर्ण. असा काहीसा रोड आहे. आणि अशा रोडला मित्रांनो AC खूप गरजेचं आहे. AC नसेल ना, वाटुळं होणार, वाटुळं. तर चला, पोचून जाऊ लवकर लोकेशनवरती आणि देव गाडी खाली करून. कारण पार्टीवाला पण फोन करतोय, बोललो आता तुमचा रोडच नाही आहे शिल्लक, तर काय करणार मी तरी. टायमिंग बघू शकताय मित्रांनो, 1:11 झालेत. बघा, आपण पोहोचलो आपल्या लोकेशनवरती. कसा आहे लोकेशनचा रोड? ती बघा, ती समोरची कंपनी. बऱ्याच वेळा आलेलो आहे, त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, डेक शीट आहेत ना, हे अशा शीट आहेत, त्याच्यावरती जे स्टड मारायचे असतात.
आणि ही अशी आपली मशीन असते. तर आता ही उतरून द्यायची आणि याच्यावरती असं मस्त असं स्टड मारणार. तर हे बघा इथं असे मार्किंग करायला लागतात त्याला प्लेटवरती आणि मग स्टडिंगचं काम होतं असं. चला घेऊया गाडी खाली करून. झाली आहे मित्रांनो गाडी अनलोडिंग. तर आता बाहेर जाऊन काहीतरी खायला पाहिजे कारण भरपूर अशी भूक लागली. आता यांचा लंच ब्रेक चालला होता त्यामुळं काय बोलता आलं नाही आणि इथं जवळपास काय भेटत पण नाही. तर आता पडू बाहेर आणि बघू काहीतरी पोटपजाप्पा खायला पाहिजे आपल्याला. प्रिय मित्रांनो मस्तपैकी जेवायला थांबलं. आपण ऑर्डर केली 3 रोट्या आणि शेव टमाटर. चला जेवण संपलं. तर चला मित्रांनो उरकलंय आपलं जेवण मस्त असं. हॉटेल सविता म्हणून आहे. 200 रुपयात मस्त असं जेवण झालं आपलं. 4 रोट्या आणि 1 शेव टमाटर. दिवस वाया घालवायचा नाहीये. 4 वाजलेले आहेत. आता भिवंडीकडे निघू कारण इथून काही चान्सेस दिसत नाहीत. बघतच होतो मी बुकिंग शोधतच होतो पण ते येतंय का पण नाही भेटलं. तर आता भिवंडीकडे निघू कारण टाइम जातो या रोडला. ऍक्च्युली जवळजवळ भिवंडीचे जाता येईल म्हणजे काहीतरी गावाला आपण तिथं पोहोचत तोपर्यंत. चला बघू काहीतरी शोधू. चालू आता रस्ता लय विचित्र आहे हा. ह्यातच टाइम जातोय. टाइम बघू शकताय मित्रांनो 1:45 वाजलेत आणि आपण आहे डोंबिवलीमध्ये. इथून आता आपण परत निघालोय लोडिंग साठी जे की आपल्याला भिवंडी ते पुण्याचं बुकिंग भेटलंय. तर गुड आफ्टरनून मित्रांनो सगळ्यांना. जय शिवराय. नेक्स्ट डेचं शूटिंग बघतोय आणि आपल्याला सकाळी बुकिंग कन्फर्म झालं. रात्री ॲक्च्युली आपण डायरेक्टली मामाच्या इकडे येऊन थांबलो होतो. तिथं झोपलो. सकाळी उठलो आणि ही ट्रिप कन्फर्म केली आहे. तर पोहोचूया मित्रांनो आता लोकेशनवरती कारण भरपूर असं ट्रॅफिक लागतं आणि काल पण भरपूर असं ट्रॅफिक लागलं होतं आपल्याला येताना. सलमान भाई भेटले होते मग त्याच्याबरोबर थोडाफार टाइमपास केला आणि डायरेक्टली घरी गेलो. तर बरोबर 1.5 तास लागलाय मित्रांनो आपल्याला यायला शिळफाटा ते भिवंडी. एवढं ट्रॅफिक. चला 300 मीटरवरती आपलं लोकेशन दाखवतंय पुढं. तर ती समोरचीच कंपनी आहे मित्रांनो. तिथं 407 लागलाय ना तिथून गाडी लोडिंग करायची. चला आलेत आपले पेपर. भेटलंय आपलं लोकेशन पण. आणि हे लोकेशन कुठलं माहिती आहे का मित्रांनो? आपण जिथं गाडी भरायला जातो ना ताथवड्यात तिथलंच लोकेशन आहे. 143 किलोमीटर. हे बघा अशोकनगर ताथवडे नाही का? वाकड आणि ताथवडे. बोला गणपती बाप्पा मोरया. चला पडूया बाहेर मित्रांनो. कृपा इंडस्ट्रीच्या जस्ट बाजूचा कॉम्प्लेक्स होतं बरं का हे मित्रांनो आपल्याला. आणि इथे 1 किलोमीटरवरतीच हायवे. 600 मीटरच आहे. तिथून रोड क्रॉस करून निघूया कल्याणकडे. भिवंडी कल्याण आणि मग आपलं लोकेशन ॲट सोनाली. तर पुढं 1-2 किलोमीटरवरतीच आपल्याला परत भिवंडी कल्याण रोड आहे. तिथून डायरेक्टली लेफ्ट घेऊन निघू. ट्रॅफिक नाही अजून पण पुढं काय माहित नाही. नमस्कार मित्रांनो. गुड मॉर्निंग. जय शिवराय. तर पोहोचलोय आपण आपल्या लोकेशनवरती. हे बघा मॅप लावलेला आहे आणि रात्री येऊन थांबलो घरी आणि बोललो आता सकाळी उठावा फ्रेश व्हावा आंघोळ बिंघोळ करावा आणि मग जावा लोकेशनला. समोरच दिसतंय मित्रांनो श्री समर्थ एंटरप्राइजेस. तर चला मित्रांनो देऊया आता गाडी खाली करून. काय ते बॉक्सेस आणि डायपरचे पोती आहेत त्यामुळे आता ते घेतील खाली करून. सील पॅक होती गाडी त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि ह्या ट्रिपचा हिशोब पण सांगून देतो. जाताना मुंबई आणि परत मुंबईवरतून पुन्हा तर 13,000 रुपयाचं मित्रांनो बुकिंग होतं. खर्च आलाय फक्त 2,500 रुपये. बाकी जे काय राहिलं ते प्रॉफिट
असं हे मुंबई पुणे ट्रिपचं कॅल्क्युलेशन असतं. आणि जर तुमची मुंबई पुणे लाईन असेल ना तर तुम्हाला बेस्ट 2-3 दिवसात ट्रिप होतात आणि चांगल्यापैकी अर्निंग पण होतं. तर अशी काहीशी ही ट्रिप झाली आपली मुंबईची. कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आता नवीन शोधावीच लागणारी कोणती लॉंग रूटची एखादी ट्रिप, कारण लोकली एखादी ट्रिप मारायची, एखादी लॉंग रूटची ट्रिप मारायची आणि मग मस्तपैकी रिपोर्ट करायचे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.